नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आणि रानभाज्यांच्या या सिरीजमध्ये 17वी रानभाजी आहे ती म्हणजे ही तेऱ्याची पानं. तर ही तेऱ्याची पानं दिसायला आळूसारखीच असतात, पण आळूपेक्षाही जास्त औषधी गुणधर्म असतात, कारण की ही निसर्गतः उगवत असते. तेऱ्याच्या पानांमध्ये थोडा खाजरेपणा असतो. तुम्ही जर यांना डायरेक्ट केलं किंवा चिंच वगैरे यूज नाही केला तर या घशाला खवळू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला बेस्ट रेफर करेल की तुम्ही याचं जसं आलूचं फतफतं बनवतात तसंच तेऱ्याच्या पानांचं फतफतं बनवा. त्यात थोडी चिंच किंवा गूळ वगैरे ॲड करा, कोकम ॲड करा, तर तुमची भाजी मस्त एकदम टेस्टी होईल. तर आळूची पानं तर आपल्याला माहिती आहे, आपण याच्या वड्या खातो, किती टेस्टी असतात. तसंच तेऱ्याच्याही वड्या बनवतात, पण ते थोड्या खवखवतात. त्यामुळे तुम्ही चिंच किंवा गूळ वगैरे यूज करू शकता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, या ठिकाणी माझ्या हातामध्ये हे जे आहे ते तेऱ्याचं पान आहे आणि इकडे आपण आळूची पानं लावली आहेत. तर बघा, हे अशा डिफरन्स असतो. तेऱ्याचं पान हे थोडं डार्क असतं, आळूचं पान थोडं लाईट ग्रीन कलरचं असतं. आणि तुम्ही खोडावरून तुम्हाला इझिली समजून जाईल यामध्ये कसा डिफरन्स आहे. जी आलूची पानं असतात ती एकदम लाईट ग्रीन आहेत आणि जी तेऱ्याचं पान तुम्ही बघाल माझ्या हातामध्ये आहे ते एकदम डार्क ग्रीन आहे. तर अशा प्रकारे हा डिफरन्स आहे या ठिकाणी आळू आणि तेऱ्यामध्ये. आणि आळू ही तेऱ्यामध्ये खूप खाजरेपणा असतो, आळूमध्ये तेवढा खाजरेपणा नसतो, म्हणून आपण त्याच्या वड्या वगैरे आपल्या गावाच्या आसपास जी पाणथळ जमीन वगैरे असते, ओलसर जमीन असते, त्या ठिकाणी ही तेऱ्याची पानं हमखास उगवत असतात. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तेऱ्याच्या पानांचं फतफतं कसं बनवतात ते दाखवणार आहे. याशिवाय याचे काय औषधी गुणधर्म आहेत ते सुद्धा सांगणार आहे. या रानभाजीचे आरोग्यदायी फायदे सांगायचे झाले तर या रानभाजीत नैसर्गिक फायबर, जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम आणि भरपूर खनिजे आढळतात. ही भाजी पचायला हलकी असते. हिच्या सेवनाने पोट साफ होण्यात मदत होते आणि बद्धकोष्ठता व अपचनाचे विकार दूर होतात. पावसाळ्यात शरीराची धून वाढवण्यासाठी आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी खेडोपाड्यात या भाजीचा खूप उपयोग केला जातो. शरीरातील टॉक्सिक म्हणजेच विषारी घटक बाहेर काढून रक्तशुद्धीकरणाची ही भाजी महत्त्वाचं काम करत असते. म्हणूनच पारंपरिक आहारात ही भाजी एक गुणकारी भाजी म्हणून ओळखली जाते. या आळूच्या भाजीचं फतफतं बनवण्यासाठी आळूची पानं कापून, चिरून त्यांना उकडून घेतली जाते. मूळतः या भाजीत खाजरेपणा असल्याकारणाने यामध्ये गूळ किंवा चिंचेचा वापर केला जातो. पावसाळ्यात उगवणाऱ्या या नैसर्गिक रानभाज्यांचे सेवन नक्की करायचं असतं, कारण की या खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की या भाज्या बिना खताशिवाय नैसर्गिकरित्या वाढत असतात. जर मंडळी तुम्हाला सर्दी आणि शिंकांचा त्रास असेल तर ही भाजी खाणं टाळा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रानभाजी सोबत.